हॅलो नमस्कार, मी स्नेहा गटके। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आता 7:30 झालेले आहेत रात्रीचे आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात करते, कारण की दिवसभर मी काहीच केलं नाही किंवा फराळ आज बनवायचं होतं मला। साफसफाई थोडीशी म्हणजे मी डीप क्लिनिंग मी दसऱ्यामध्ये केलं होतं, त्यामुळे आता मी असं काही डीप क्लिनिंग नव्हतं, पण ही फळीवरची फळी वगैरे पुसून घ्यायची होती किंवा इतर किरकोळ फ्रीज पुसून घेणं, दरवाजे वगैरे असं हे जे आहे हे सगळं मी आज धुवून घेतलेलं आहे। खिडकी असू दे, त्यानंतर हे सगळा बेसन, ओटा आणि हे फरशा आहे ते सगळं मी आज क्लीन केलेलं आहे। पुढे तेवढंच केलं आणि आज दिवस सुद्धा खूप बेकार गेला। सकाळ सकाळच इतकी वाईट गेलेली आहे आज एका भांडणामुळे। तर मी नंतर शंकरपाळ्या बनवत मी ते एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेन। आणि आता मी बनवते शंकरपाळ्या। तर इथे तुम्ही बघू शकताय तयारी चालू आहे। म्हटलं चला आज सुरुवात करूया आणि किती वेळ असा मूड खराब करून टाकायचा आपला, आणि आपला सण येतोय तर छान असं उत्साहाने त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे। तर आता म्हटलं सुरुवात करू। शंकरपाळ्या बनवत होते तर चला मी दाखवते शंकरपाळ्या मी कशा करणार आहे, आणि शंकरपाळ्या बनवतच आपण गप्पा सुद्धा करू। अर्धा किलोच्या शंकरपाळी मी बनवणार होते, जास्त नव्हत्या, त्यामुळे आधी मी मैदा व्यवस्थित चाळून घेते। तर मी इथे मैदा चाळून घेतलेला आहे। त्यानंतर ह्या वाटीने मी मेजरमेंट घेते। तर 1 वाटी ही साखर आहे, त्यानंतर 1 वाटी इथे दूध घेतलेला आहे, आणि हा डालडा आहे तो मी कडवून घेतलेला आहे। अर्ध्या वाटीपेक्षा कमी आहे, म्हणजे पाव वाटी म्हटलं तरी चालेल। तर अर्ध्या किलोला माझं हे मेजरमेंट आहे। तर आता ही साखर आहे ती मी मिक्सरला लावून घेणार आणि त्याची पावडर म्हणजे पिठी साखर करून घेणार आहे। तर पिठी साखर तयार आहे आणि आता ती मैद्यामध्ये मी घालून घेते। तर साखरेचं प्रमाण आपल्यावर, म्हणजे कोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला फार कमी आवडतं। मी मीडियममध्ये करते, म्हणजे 1 वाटीमध्ये पिठी साखर खूप झाली, त्यातली पण मी थोडीशी ठेवली, उरली माझी। त्यानंतर पिठी साखर घातल्यानंतर हे जे डालडा आहे आपण कडवून घेतलेला असतो तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, आणि दूध घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे, आणि ह्याच्या गुठळ्या खूप होतात, त्यामुळे त्या गुठळ्या फुटणं पण खूप गरजेचं असतं। साखरेच्या असतात किंवा डालडा असतो तो थोडासा घट्ट होतो, त्यामुळे त्याच्या गुठळ्या जास्त होतात। त्यामुळे मळताना एकदम व्यवस्थित सगळ्या गुठळ्या फोडून त्या पद्धतीने घट्ट प्रमाणात असं मळायचं आहे। तर हे पीठ मळून तयार आहे, तर तुम्ही बघू शकताय थोडंसं घट्टसरच मी मळलेलं आहे, आणि हा कपडा मी थोडंसं ओला करून घेतलेला आहे, आणि तो त्याच्यावरती मी ठेवून हे 1 तासभर म्हणजे अर्धा पाऊण तास तरी मी त्याला मुरत ठेवणार आहे। 1 तासभर ठेवलं तरी चालतं, आणि थोड्या वेळाने मग मी करायला घेणार। तर आता पीठ तर ठेवलेलं आहे मी साईडला, 1 तासभर मी ठेवेन मुरत, आणि त्यानंतर मग मी करायला घेईन। तर आज सकाळी दिवसाची सुरुवातच इतकी बेकार झालेली आहे, म्हणजे थोडंसं वादावादी झाली, म्हणजे सुरुवात त्यांनी केली, कारण की जसं मी माझी ही किचनमधली जी ही खिडकी आहे त्या खिडकीमध्ये माझ्या 3 कुंड्या आहेत, तुळशी आहेत 2, आणि 1 गवती चहा आहे। तर एक तर मला इस्कॉनमधून तुळस मिळाली होती गिफ्ट म्हणून जन्माष्टमी दिवशी, आणि 1 माझ्या भावाने दिलेली होती। तर त्या 2 मी एकमेकांमध्ये त्या मिक्स केल्या नाहीत, तर तशाच मी सेपरेट ठेवलेल्या आहेत। तर त्याला मी सकाळी जसं देवपूजा करून झाली की मी पाणी घालते कुंडीला, आणि ग्लास परत घालते, छोटासा ग्लास आहे त्या मापाने, आणि त्या कुंडींना खालून कसे होल काढलेले आहेत। तर ज्यांनी वाद केला ते आमच्या बिल्डिंगमधले नाही आहेत, म्हणजे ही आमची बिल्डिंग आहे, आणि ह्या खिडकीच्या समोर त्यांची घरं आहेत, अशी खालीच बांधलेली आहेत, म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या एकदम तळाला खालीच अशी बांधलेली घरं आहेत।
ही आमची जी बॅक साईड आहे तर तिथे त्यांची किचनची खिडकी येते खाली. तर काय होतं ते मी पाणी घातलं ना तिथं होल आहे तर त्या होल पाडलेलं असतं त्यामुळे त्याचे थेंब 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 जाऊन मग त्यांच्या त्या घरात म्हणजे किचनमध्ये पाणी जातं असं ते म्हणत होते की आमच्या भाजीमध्ये पडतंय आणि ते रोज 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 तुमचं असं आहे आणि तुम्ही पाणी घालू नका नाहीतर तुम्ही जागा तरी बदला म्हणून असं ते भांडायला लागले. म्हणजे तो जेम्स होता आणि त्याची बायको पण भांडत होती. नंतर मग आधी स्टार्टिंगला तो आला आणि असं ॲग्रेशनली एकदम इतकं असं ॲग्रेशन दाखवत. तर मी त्यांना म्हटलं की मी फक्त ह्या ग्लासच्या मापानेच पाणी ओतलंय तर तुम्ही ते जागा बदला नाहीतर मी येऊन त्या कुंड्या फेकून देईन तुमच्या. म्हणजे अशा पद्धतीने तो बोलायला लागला. त्याची भाषाच इतकी विचित्र होती. म्हटलं की तुम्ही हात तर लावून बघा. आणि मग हे आले तोपर्यंत मग ह्यांनी मला शांत केलं, तू काही बोलू नको. आणि मग हे एकदम व्यवस्थित बोलले की ठीक आहे आम्ही करतो काहीतरी, खाली ट्रे वगैरे आणून लावतो. सो अशा पद्धतीने मग त्याची बायको पण आली तर म्हणाली तुमचं रोजचंच आहे आणि तुम्ही मी म्हटलं मग थोडा वेळासाठी तुम्ही हे करत जाऊ ना, खिडकी तुम्ही बंद करत जा. तर म्हणाले अजिबात नाही, मी 1 मिनिट सुद्धा खिडकी बंद करणार नाही. तुम्ही पाणी घालायचं बंद करा नाहीतर खिडकीची म्हणजे कुंड्यांची जागा बदला. म्हणजे काही लोकांची वृत्तीच ना अशी भांडणाची असते. अंडरस्टँडिंग लेवलच काही लोकांना नसते. समजूतदारपणा हा तर लांब लांब पर्यंत असतो. म्हणजे इतकं उद्धटपणे दुसऱ्यांसोबत बोलायचं. पण ठीक आहे, म्हणजे आमची पण चुकी असेल असं मी समजते, कारण की रोज रोज ते कुंडींचं पाणी त्यांच्या समोर जाणं आणि हे माहीत पण नव्हतं. इतके दिवस काहीच झालं नाही, कधीच काही बोलणं नाही, काही नाही. अचानकपणे असे ते भांडायला आले. एकतर मला भांडता येत नाही, म्हणजे मला असं प्रत्युत्तर करता येत नाही. मला खूप भीती वाटते अशा गोष्टींची. आणि ते असे अचानक भांडायला आल्यानंतर मी तर पूर्ण ब्लँक झाले. तरी पण मी त्यांना बोलत होते आणि मी एकदम पोलाइटली एकदम शांतपणे बोलत होते, कारण की मला नाही जमत ते तशा गोष्टी. आणि ते इतके भांडखोर लोक आहेत, म्हणजे इव्हन रोज 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 त्यांची भांडणं. नशीब ते आमच्या इथे नाही आहेत, समोर त्या साईडला राहतात ते, पण त्यांचा आवाज इतका क्लिअरली येतो आमच्या घरामध्ये. रोज त्यांच्या घरात भांडणं असतात, मुलांना बोलणं असू दे किंवा नवरा बायकोंचं माहीत नाही, पण मुलांना तरी ती बाई बोलत असते आणि रोज इतकी भांडणं असतात त्यांचा. तर मी विचार करायची कोण आहे ही बाई, इतकी कशाला भांडत असेल. आणि तीच बाई आज भांडत आली आणि आज त्याच बाईला मी आज बघितलं. सो काही लोकांची ना खरंच इतकी भांडण्याची वृत्ती असते, म्हणजे समजूनच घेत नाही. समजूतदार हा प्रकारच नाहीये. आणि ते इतक्या ॲग्रेशनली ते भांडत होते ना, त्यामुळे मला खूप राग आला. आणि तरी पण मी व्यवस्थित बोलत होते. जेव्हा त्यांनी म्हटलं की कुंड्या मी फेकून देऊ, तेव्हाच मी म्हटले की तुम्ही हात तर लावून बघा. हे आले तोपर्यंत. जेव्हा ती म्हणाली की मी 1 मिनिट सुद्धा खिडकी बंद करणार नाही, तेव्हा सुद्धा मला राग आला. कोणीतरी व्यवस्थित पद्धतीने उत्तर देतं. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही खिडकी नाही बंद करत तर मी पण पाणी ओतत राहणार. मला राग आल्यानंतर मी पण हे म्हणजे ठीक आहे, चुकीचं आहे. आपण जसं प्रत्युत्तर करत गेलो तर ते भांडण वाढत जातं. मग रागाच्या भरात माणूस काहीही बोलत जातो. पण मी जितकं शांतपणे बोलत होते, त्यांचा आवाज जास्तीत जास्त चढत होता आणि मी त्यांना म्हणत होते की तुम्ही जरा शांत पद्धतीने बोला. आणि मी इथेच उभी राहून बोलत होते आणि ते तिकडून बोलत होते. सो असं एक झालं. माझा मूड इतका खराब झाला, म्हणजे देवपूजा करायला मी जात होते. एवढ्यात मग मी आधी म्हटलं तुळशीला पाणी घालावं आणि देवपूजा करायला जात होते. पण मी आज देवपूजा सुद्धा केली नाही, कारण की आपण देवपूजा करताना मन प्रसन्न लागतं, तर त्याचा कुठेतरी फायदा आहे. आणि मन प्रसन्न करून पूजा केलेली सफल ठरते. तर आज मी देव सुद्धा पूजला नाही. इतकं माझं मन हे झालं. आणि इवन मी जेवले सुद्धा नाही, आणि हे पण फार कमी जेवले, कारण की आम्हाला ह्या गोष्टींची सवय नाहीये. आम्ही कधी कोणाच्या एकात नसतो, दोन्हीत नसतो, कधी कोणाला काही बोलत नाही, काही नाही, कोणाच्या भांडणामध्ये नसतो. इवन आम्ही आमचं काम आणि आमचं घर ह्या पुरतच आहोत. सो या असं अचानक काहीतरी घडल्यानंतर ना आमचं खरंच मूड ऑफ झाला आणि हे पण व्यवस्थित जेवले नाहीत. मला पण जेवण गेलं नाही आणि दिवसभर मी काहीच काम केलं नाही. म्हणजे स्वयंपाक केला, ह्यांना टिफिन वगैरे भरून दिला आणि मी कपडे केले नाहीत, भांडी वगैरे सगळा पसारा तसाच होता. कारण इतकं मन माझं हे होत होतं ना. आज विहानच्या चेहऱ्याकडेच फक्त बघत बसले होते, कारण की त्याच्याकडे बघितलं ना मला चांगलं वाटतं. आणि आज त्याच्यासोबत जरा खेळले, त्यानंतर थोडासा आराम केला, थोडं झोपले. म्हणजे इतकं डल वाटत होतं.
आणि नंतर मग उठले आणि म्हटलं की अशा लोकांमुळे आपला एवढा मूड खराब करण्यापेक्षा आता आपली दिवाळी येते तर आपण जरा उत्साहाने सगळं करू. तर म्हणून मग मी आता जराशी बऱ्यापैकी झाले आणि मूड जरासा बरा झाला आणि मग नंतर मग म्हटलं चला आज फराळाला सुरुवात करू. बोलताना लोक विचार करत नाहीत, म्हणजे भांडण हाच एक त्यांचा मुद्दा असतो आणि अशा वृत्तीचे लोक पण असतात. नशीब अशा लोकांपासून ना लांब राहिलेलंच बरं असतं, कारण त्यांच्यामुळे आपलं सुद्धा नुकसान होतं, इवन आपला सुद्धा मूड ऑफ होतो आणि एक नेगेटिव्ह वाईब असते त्या लोकांमध्ये. तर त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं. आम्ही कधीच नसतो आणि हे काय माहित अचानक कुठूनही असं निघलं आणि असं पहिल्यांदा असं काहीतरी घडलंय आणि पहिल्यांदा मी असं काहीतरी एक्सपिरियन्स केलं, भांडण एक्सपिरियन्स केलं. त्यामुळे आज मला खरंच खूप विचित्र असं वाटत होतं आणि मूड खूप खराब झालेला. भांडखोर वृत्तीची जी लोक असतात ना, त्यांना एवढंसं जरी कारण मिळालं ना भांडायला तरी बास आहे. फक्त त्यांना एक कारण मिळायला पाहिजे, मग ते तमाशा करतात. तेच जर समजून घेणारी लोक असतील ना तर खूप चांगल्या पद्धतीने समजून सुद्धा घेतात आणि समजावून सुद्धा सांगतात. तर असं आहे, त्या वृत्तीची पण लोक असतात. खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तर ते मी आज बघितलं आणि वाईट पण वाटलं. आजचा दिवस इतका बेकार गेला. तर कारण की आमचं पण हे स्वतःचं आहे, त्या लोकांचं पण स्वतःचं आहे. ठीक आहे, आम्ही कुंड्यांचं काहीतरी करू, पण ही खिडकी जी आहे ही मला सतत धुवावी लागते. महिन्यातून एकदा धुते, म्हणजे जास्त पण नाही, पण महिन्यातून एकदा तरी मला धुवायलाच हवे. आता ते महिन्यातून एकदा धुतल्यानंतर पुन्हा ते पाणी जाणार, पुन्हा वादाला वाद वाढणार. तर अशा वेळी त्यांची सुद्धा ती अंडरस्टँडिंग लेवल पाहिजे, त्यांनी सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे, ऍडजस्ट केलं पाहिजे. पण नाही, लोकांची जसं मी म्हटलं की ती एक वृत्तीच असते की नाही आम्हाला भांडायचंच आहे आणि भांडणच करायचं आणि समजूनच घ्यायचं नाही. तर अशा ह्याची पण लोक असतात आणि त्यांच्यामुळे ना मग दुसऱ्यांना सुद्धा त्रास होतो, पण ते नाही समजत. आमच्याच बिल्डिंगमध्ये आमच्या खाली जे लोक राहतात त्यांना सुद्धा मगाशी मी विचारलं की तुमच्या खिडकीमध्ये पण पाणी येतं का, तर हो म्हणायला लागल्या, पण थोडं थोडंसं असं पडतं, जास्त असं काही नाही. असं काही नाही म्हणायला लागले, आम्ही खिडकी त्यावेळेस बंद करतो. तर अशा विचारधारणाची पण लोक आहेत, म्हणजे त्या लोकांमध्ये किती समजूतदारपण आहे, त्यांनी कसं समजून घेतलं. आणि हे लोक म्हणजे किती ॲग्रेशनली बोलत होते की असं जसं की काहीतरी मोठंच असं काहीतरी गुन्हा झालेला आहे. या पद्धतीने माहिती आहे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नाही, तर हे सुद्धा मला समजतं. पण हेच जर त्यांनी व्यवस्थित शांतपणे सांगितलं असतं तर नक्कीच ऐकलं असतं. पण ते ज्या पद्धतीने बोलत होते ना, मग असं वाटलं की आपण पण प्रत्युत्तरला उत्तर देत गेले, मी पण शांतपणे देत गेले. आणि मग अशा गोष्टी काही घडतात ना, तेव्हा असं वाटतं की आपलं गावच बरं. गावी इतकी छान आणि इतकी प्रेमळ, इतकी मस्त समजूतदार लोक असतात. कधी असं ह्या घरातला कचरा तिकडे गेला, तिकडचा कचरा इकडे आला, म्हणजे अशा कारणांसाठी कधीच भांडण नसतं, जे शहरात खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. आणि समजूतदार हा प्रकारच नाहीये काही लोकांमध्ये, म्हणजे सगळेच तशा पद्धतीचे नसतात. पण असं वाटतं मग अशा वेळेला ना गावाकडची लोक बरी आणि आपलं गाव बरं. कारण की मेंटली आपण ना इथून डिस्टर्ब होतो त्यावेळेला, मी तरी होते, कारण की आम्हाला अशा गोष्टींची सवय नाहीये. तर आज आमचं तसं झालं. त्यानंतर जवळजवळ पाऊण तास मी पीठ साईडला ठेवलं होतं, म्हणजे ओला कपडा त्याच्यावरती ठेवून झाकून मी ठेवलेलं आणि छान मस्त असं पीठ तयार झालेलं. तर आता मी बनवायला घेते. एक गोळा मी घेतलेला आहे सेपरेट आणि हे होईपर्यंत पुन्हा ते दुसरं पीठ आहे ते मी परत जसं होतं तसं ओल्या कपड्याने झाकून ठेवते, म्हणजे ते सुकणार नाही यासाठी. आणि आता हे मी बनवून घेते. तर मी थोडीशी जाडसरच पात लाटून घेते, कारण की मग त्या शंकरपाळी एकदम पातळ लाटल्या ना तर त्या व्यवस्थित होत नाही, मला तरी नाही जमत. त्यामुळे जितक्या जाडसर मी पात लाटेन तितकं ते मला बरं पडतं आणि व्यवस्थित तळायला पण जमतं. यासाठी छोट्या छोट्या शंकरपाळ्या होत्या त्या मी काढून घेतल्या आणि ज्या व्यवस्थित झाल्या होत्या त्या मी ठेवलेल्या आहेत. तर हा जो झारा आहे तर त्याच्यामध्येच मी सुट्या सुट्या करून शंकरपाळ्या काढून घेते आणि मग त्याच झाऱ्याने मग मी तेलामध्ये त्या सोडणार आहे.
मेजरमेंट आहे ते व्यवस्थित जमलेलं आहे. गेल्या वर्षी काय झालं, कारण की पहिल्यांदाच असं मी स्वतःचा फराळ बनवला होता गेल्या वर्षी, आणि तेव्हा काय झालं, ह्याच्यामध्ये डालडा जो होता तो जास्त झाला आणि त्यामुळे तेलात घातल्यानंतर शंकरपाळ्या पूर्ण विरघळल्या होत्या. सेकंड टाइम जेव्हा बनवलं तेव्हा व्यवस्थित आले आणि त्या म्हणजे व्यवस्थित ह्या वेळेस मी मेजरमेंट व्यवस्थित घेतलं. डालड्याचं जे प्रमाण असतं ते कमी जास्त होता कामा नये. जे तेल आपण घालतो कडवून, तर ते थोडं जरी जास्त झालं ना मग सगळा घोळ होऊन जातो, ते विरघळतं. व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल घातलं पाहिजे किंवा डालडा जो असतो तो घातला पाहिजे, त्याने एकदम छान अशा होतात. तर मेन मेजरमेंटवर असतं. ह्यावेळेस फराळ एकदम थोडाच बनवणार आहे, जास्त नाही. गेल्या वर्षी फराळ आम्ही देऊन टाकला, कारण की खाणं होतच नाही. इतर वेळी आपण काहीतरी बनवलं तर ते संपतं, पण दिवाळीच्या वेळेस आपण काही बनवलं ना तर तसंच राहतं आणि फराळ खायलाच होत नाही. मी तरी अजिबात खात नाही. विहानसाठी मी मग बनवते किंवा लक्ष्मी पूजनला आपल्याला लक्ष्मीला दाखवतोच, त्यासाठी तर हवाच हवा. विहान एक कारण आहे माझ्याकडे. विहान ह्याच्या आधी विहान नव्हतं तेव्हा मी जास्त काही असं सेलिब्रेट करायला बघायची नाही, फराळ वगैरे घरात असं नाही. पण आता विहानच्या निमित्ताने मी सगळं बनवते, त्याच्यासाठी बनवते आणि आपला सण आहे म्हटल्यानंतर आपण केलाच पाहिजे. आणि घरात लहान मुलं असतील तर त्याशिवाय मग ती शोभा नसते, आणि लहान मुलं असतील तर मग आपल्याला जमतं. कारण की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई सगळं बनवायची, किंवा खूप गावी दिवाळी आली ना 8 दिवस आधीपासूनच तयारी चालू असते घरात फराळ बनवायला आणि करंजा बनवायला. तरी प्रत्येका घरामध्ये आजूबाजूच्या आपण करंजा करायला जातो, म्हणजे छान एक वातावरण असतं, सगळीकडे फराळ आणि हे ते सगळं चालू असतं. तर खूप छान वाटायचे ते दिवस. आता आठवले ना मस्त वाटतं. आणि आता विहानसाठी जे आई आमच्यासाठी जे करायचे आता ते मी माझ्या विहानसाठी करते. तर हा फराळ जास्त हौस येते मला त्यासाठी करायला. तर म्हटलं ह्यावेळेस थोडासा होईना करूया, जास्त नाही, अगदी थोडा. म्हणजे शंकरपाळ्याच मी आता अर्धा किलोच्या केल्यात, करंजा वगैरे ना एकदम अर्धा किलोपेक्षा पण कमी करणार. चकलीचा बघू, चिवडा शंकरपाळ्या हे तर करेनच. चकलीचं मला माहित नाही आता काय हे म्हणत होते आपण बाहेरून घेऊया, तर बघू कसं काय होतं. तर या शंकरपाळी आता तळून झालेल्या आहेत, तर ह्या मी आता काढून घेते. हा, चपाती भाजी फिनिश केलं ना. तुला दाखवू मी काय बनवलंय. थांब गरम आहे. काय सोना हे? हा काय? बदाम नाही रे, शंकरपाळी. विहानला माहीतच नाही मी हे बनवलंय. बरं हे घे, टेस्ट करून सांग. थोडस गरम आहे. कसं आहे शना? पक्का? मस्त अशा झालेल्या आहेत, कुसकुशीत. विहानचं आता जेवून झालं. विहान म्हणतोय आता मला दे खायला. विहानला दे. आत्ता आवडीने खातो, पण नंतर नको होतं त्याला सुद्धा एका पॉइंटला. आम्ही पण आधी असंच करायचो घरामध्ये, बनवतच आई वगैरे बनवत असेल ना, मध्ये जाऊन खायला मागणार. तर विहान सुद्धा आता तसंच करतो. मला माझे लहान दिवस आठवतात. तर गोड पण नाही बनवले, मीडियम, जास्त कमी गोड पण नाहीत किंवा जास्त गोड पण नाहीत, कारण की आम्हाला जास्त गोड आवडत नाही. त्यामुळे काहीही मी गोड पदार्थ घरात बनवले तर ते कमी गोड असतात, म्हणजे मीडियम मध्ये असतात, जसे आम्हाला हवेत तसे. सो त्या पद्धतीने माझ्या ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तर आता बाकीचं मी आवरून घेते, डायरेक्ट झाल्यानंतर भेटू. कसं लागलं? आवडलं तुला? काय म्हणायचं याला? शंकरपाळी. तुला उद्या हवंय स्कूलमध्ये? उद्या विहानचा स्कूलचा लास्ट डे आहे आणि उद्या विहानचा ड्रॉइंग पेपर आहे, प्लस जीकेची ओरल सुद्धा आहे, पार्टी सुद्धा आहे स्कूलमध्ये विहानची. त्यामुळे उद्या विहानची मज्जा आहे. मग विहानला दिवाळीची सुट्टी पडली आणि
विहानला उद्या स्कूलमध्ये छान छान टिफिन मध्ये खाऊ द्यायला सांगितलंय. छान छान उद्या स्कूलच्या टिफिन मध्ये. तुला काय हवंय सांग, मी ते देते. सँडविच अजून अजून काय हवे सांग. आणि हे शंकरपाळी हवी आहे का? पण एवढं सगळं तू फिनिश करणार आहेस का? एकच काहीतरी सांग ना. शंकरपाळी आणि सँडविच. ओके डन. विहानला सँडविच खूप आवडतं, त्यामुळे मला आधीच बोललेलं की मम्मा मला सँडविच हवे. त्यामुळे उद्या विहानला मी सँडविचच देणार आहे आणि स्वीटमध्ये काहीतरी देईन खायला. तर असा उद्या विहानचा असणार आहे टिफिन. तर फायनली शंकरपाळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. तर इतक्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत बनवून आणि छान झालेत, मस्त लागतात सुद्धा आणि मला जशा हव्या होत्या तशा झालेत. तर पहिला फराळ तर माझा म्हणजे शंकरपाळीचं जे बनवायचं होतं ते झालेलं आहे. आता 9:30 वाजले. आता जेवते. विहान तर जेवलेलं आहे आणि हे आता झालेलं आहे. आता उद्या बघू काय काय करायचं. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा छानसा व्लॉग घेऊन येईन. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.